नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, अजिबात इकडचं तिकडचं न बोलता आपण पटकन विषयाला सुरुवात करणार आहोत, कारण ती आपल्या व्हिडिओची खासियत आहे. आजचा जो विषय आहे तो आपल्या दैनंदिनीमधला आहे, जो आपल्या गृहिणींच्या रोजच्या रोज हाताखालून जाणारा आहे. तर तो आहे दुधाच्या बाबतीतला. तर दुधाच्या बाबतीत तुम्ही ह्या चुका करता का? करत असलात तर आजपासून थांबवा, कारण ह्या चुका केल्याने आपल्या घरावरती लक्ष्मी नाराज होऊ शकते. तर पाहूया कोणत्या कोणत्या आहेत त्या चुका ज्या आपल्याकडून कळत नकळतपणे होत असतात. तर आपल्याकडे रोजच्या रोज दूध येतं. तर आता दूध आणायची पद्धत बऱ्याच ठिकाणी सेमच झालेली आहे, म्हणजे शहरी भागात असू द्या किंवा ग्रामीण भागात असू द्या. पूर्वी आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये कॅनमध्ये दूध यायचं, म्हणजे दुधाचं कॅन असायचं. आपण जरी गेलो तर ते कॅनमध्ये ओतून द्यायचे, किंवा मग ते मोठं कॅन घेऊन यायचे आपल्या घरापर्यंत, आपण पातेल्यात ते ओतून घ्यायचो, असं होतं. पण आता कोरोनापासून ती पद्धत पूर्णपणे बंद झाली. अशा पद्धतीच्या पिशव्यामधूनच दूध आता घरोघरी आपल्याला बघायला मिळतं. जरी आपण त्यांच्या डेअरीवरती गेलो तर ह्याच पद्धतीने पिशव्या देतात आणि त्यामध्ये आपण दूध घेऊन येतो. किंवा आपल्याला घरी जरी आणून दिलं त्या लोकांनी दूध, तर ते कॅनमधून काढून देत नाहीत, ह्या पद्धतीच्या पिशव्या देतात. आता माझ्या घरी तर तसंच आहे, रोजच्या रोज संध्याकाळी माझ्याकडे दूध येतं. तर ह्या पद्धतीचं पिशव्या असतात आणि त्या पिशव्यांमधून काढून आपण दूध घ्यायचं. तर आपण सर्रासपणे काय करतो, पिशवी एका साईडनी कट करतो आणि त्यामध्ये दूध पातेल्यामध्ये ओतून घेतो आणि ही पिशवी आपण डस्टबिनमध्ये टाकून देतो. तर असं न करता आपण काय करायचं, तर ते जे थोडंसं त्यामध्ये दूध राहिलेलं असतं ना, त्यासाठी त्या पिशवीमध्ये थोडंसं पाणी घालायचं. ती पिशवी पूर्ण विसळून घ्यायची आणि मग ते पाणी जे आहे ते दुधामध्ये घालायचं. आता आजकाल तर की नाही, दुधामध्ये पाणी असतंच, निरसं दूध कुठेच बघायला मिळत नाही, ग्रामीण भाग असू द्या शहरी भाग असू द्या. पण आपल्याकडे जे दूध येतं आहे ते दूध आपल्या वास्तूमधून केरामध्ये जाऊ नये म्हणून ह्या पिशव्या विसळून घ्यायच्या. आणि मी काय करते, संध्याकाळच्या वेळेला माझ्याकडं दूध येतं म्हणून ह्या पिशव्या ज्या आहेत विसळून घेतल्यानंतर पण लगेच डस्टबिनमध्ये किंवा घराच्या बाहेर टाकत नाही. रात्रीतून त्या पिशव्या मी व्यवस्थित एक ठिकाणी झाकून ठेवते, कुठल्या भांड्यात असू द्या किंवा एखाद्या आपल्या प्लास्टिकचे डब्बे वगैरे केले असतात आपण रात्रीचं काही सामान ठेवण्यासाठी, त्यात ठेवते. आणि मग सकाळी उठून जेव्हा आपण केरकचरा काढतो त्यावेळी त्या पिशव्या मी टाकून देते. तर रात्रीच्या वेळेला शक्यतो दुधाचं जे असतात वस्तू, दुधाशी जो संपर्क येणाऱ्या वस्तू असतात ना, त्या डस्टबिनमध्ये टाकायच्या नाहीत. लक्ष्मीचा आणि दुधाचा फार जवळचा संबंध आहे. तो कसा, तर आपण जी कोजागिरी पौर्णिमेची सेवा करतो तर त्यामध्ये आपण जी पूजा मांडतो ना, तर त्यामध्ये आटवलेल्या दुधाचंच नैवेद्य दाखवतो. परत आपण दुर्गा सप्तशतीचे जे पठण केले जातं तर त्यामध्ये दुधाच्या खिरीचाच नैवेद्य दाखवला जातो. किंवा कोणतीही लक्ष्मी प्राप्तीची सेवा असेल त्यामध्ये दुधाचाच नैवेद्याचा मान आहे. जर तुमच्या घरामध्ये वडीलधारे मंडळी असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. आमच्याकडे तर की नाही सासूबाई आहेत, अजूनही माझ्या 90 वर्षाच्या सासूबाई आहेत. आम्हाला त्यांनी अशीच सवय लावली होती. म्हणजे पूर्वी आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये की नाही दूध दुभतं पण घरचं होतं आणि घरची दूध असायची ना, तर त्यावेळी पण हाच नियम होता की जेव्हा दूध काढलं जाईल आणि ज्या भांड्यामध्ये काढलं जाईल ते भांडं विसळून घेऊनच तापायला ठेवायचं, अशी प्रथा होती. आणि त्यानंतर जे शिळं दूध असायचं, म्हणजे अगोदरचं दूध असायचं ना, त्याची साय एका भांड्यामध्ये काढली जायची ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर त्याची ती पूर्ण पातेल्याची ती साय किंवा ते खरडण म्हटलं जायचं आमच्याकडे. तर ते खरडण जे आहे ना, ते चमच्यानी किंवा हाताच्या बोटांनी पूर्णपणे काढून घ्यायचं, ते भांड्यात घालायचं, म्हणजे विरजण लावण्यासाठी, ज्याचं आपण परत नंतर तूप करणार असतो. पूर्णपणे ते काढून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि ते पातेले पूर्ण एकदा दोनदा विसळून घ्यायचं आणि ते विसळलेलं पाणी देखील त्या साईच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. ते पातेलं की नाही अगदी स्वच्छ करायचं आणि त्या वेळेला लगेच घासून ठेवायचं. आणि जर तुम्ही खरकटी भांडी सकाळी घासणार असाल, आता बऱ्याच ठिकाणी वर्किंग वुमन आहेत, त्यांच्याकडे मावशा येतात, मग त्यांनी काय करायचं, ते फक्त दुधाचं पातेलं घरामध्ये ठेवायचं, बाकी दुसरी भांडी बाहेर ठेवली तरी चालतात. किंवा आता सिंकमध्येच बऱ्यापैकी शहरांमध्ये सिंकच आहेत भांडी घासण्यासाठी, तर ती भांडी जमवून ठेवली जातात. तर त्यामध्ये न ठेवता सगळ्या खरकट्या भांड्यांमध्ये वेगळीकडं ठेवायचं. त्यांनी खरंच खूप फरक पडतो.
दुधासंदर्भात असलेल्या कोणत्याही गोष्टी डस्टबिनमध्ये किंवा खरकट्यांमध्ये जाणार नाहीत, ह्याचा बऱ्यापैकी आपण विचार करायचा किंवा प्रयत्न करायचा की ते जाणार नाही आहेत म्हणून. आता बऱ्यापैकी की नाही जे साई असते आपली, आता दुधाची आपण साय काढतो, मग साईचं आपण परत मुरवण घालतो, म्हणजे आपण दही घालून ते मुरवतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जसं जमेल तशी साई आपण ती हलवून त्याचं लोणी काढून तूप कढवतो. म्हणजे साईचा आणि दुधाचा किंवा तुपाचा फार जवळचा संबंध आहे. आणि आपण तुपाचे दिवे हे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेसाठी लावतो आणि दररोज घरामध्ये तुपाचा दिवा हा लागलाच गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची ही एक गोष्ट आहे की जेव्हा आपण दही हा जो विषय आहे ना दुधाशी संबंधित, तर दही रात्रीच्या वेळेला म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर दिवे लागल्यानंतर बाहेर कुणाला द्यायचं नाही किंवा कुणाचं घ्यायचंही नाही किंवा विकतही आणायचं नाही, अशी पद्धत पहिल्यापासूनच होती, अशी प्रथा पहिल्यापासूनच होती. आणि ह्या सगळ्या पारंपरिक गोष्टी आहेत. आता बऱ्यापैकी ज्यांच्या घरामध्ये वडीलधारी मंडळी असतील ना, तर त्यांच्याकडे ह्या गोष्टी पाळल्या जात असतील, पण आता बऱ्याच ठिकाणी पण नाही आहेत वडीलधारी मंडळी, तर त्यांच्यासाठी ना हे खास आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही प्रयत्न करा पाळण्याचा किंवा करण्याचा, त्यांनी तुम्हाला खरंच अनुभव चांगला येतील आणि प्रचिती देखील खूप चांगली येईल. आता घरातली महिला काही कामानिमित्त बाहेर पडलेली आहे, वेळेचा अभाव आहे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाकडे वेळ कमी आहेत, त्यामुळे ना ह्या मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहे ना ते मी सांगतच नाही माझ्या व्हिडिओमध्ये. ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या सेवा आहेत, तो मी नेहमी सांगायचा प्रयत्न करेन. आणि त्याची प्रचिती पण खूप आहे, कारण मी जाणते की ज्यांच्याकडे वेळ कमी आहे ना ते लोक इच्छा असूनही सेवा किंवा अशा काही गोष्टी करू शकत नाही आहेत. तर आपल्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला अगदी कमीत कमी वेळेमध्ये होणाऱ्या गोष्टी, होणाऱ्या सेवा ह्या मी तुम्हाला नेहमी सांगत असते, त्यामुळे त्या तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा. घरातील गृहिणींनीच म्हणण्यापेक्षा घरातील सर्वांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा नक्कीच विचार केला पाहिजे. त्यानंतर पुढची गोष्ट की दूध जेव्हा तापवून आपण अगदी सकाळी येऊ देत, संध्याकाळी येऊ देत किंवा आपण जेव्हा तापवत असू तेव्हा दूध तापल्यानंतर पूर्णपणे उघडं ठेवायचं नाही, त्याच्यावरती एक छान जाळी झाकायची आणि ते थोडं एका बाजूने उघडं ठेवायचं म्हणजे वाफ जाईल. दूध बऱ्यापैकी उघडं ठेवायचंच नाही, त्यामुळे ना बऱ्याच गोष्टीची हानी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ती लक्ष्मीची सेवा. तर लक्ष्मीची सेवा करतो आपण, एकीकडे सेवा करत असतो आणि एकीकडे ह्या थोड्याशा गोष्टी आपल्याकडून कळत नकळतपणे घडत असतात ना, तर ह्या गोष्टींसाठी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे. कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही दुधापासून किंवा दुधाशी निगडीत असलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून आपल्या दैनंदिनीमध्ये जर त्या तुम्हाला करता आल्या तर अवश्य करा आणि त्याचा प्रभाव बघा खूप चांगला आहे. आणि अन्नधान्य किंवा घरातील वस्तूंची नासधूस होऊ नये ह्याकडे लक्ष द्या. जितकं तुम्हाला लागतं तितकंच अन्न शिजवा किंवा थोडं जरी काही राहिलं असेल तर त्याचा दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मिळून थोडा थोडा वाटा तो ग्रहण करा. म्हणजे शिळं अन्न फेकून देऊ नका. कारण माझ्या सासूबाई नेहमी म्हणतात की शिळ्या अन्नामध्ये लक्ष्मी असते. कारण आपण जरी रात्री झोपलो ना तर लक्ष्मी आपल्या घरात येऊन जेवण करून घरात फिरून जात असते, अशी म्हण आहे बरं का. कारण त्यामुळे आम्ही राहिलं ना अन्न तर ते जमेल तितकं खाण्याचा प्रयत्न करतो, नाही जमलं तर आम्ही एखाद्या गाईला वगैरे ते देण्याचा प्रयत्न करतो. पण शक्यतो मी जितकं अन्न लागतं तितकंच अन्न घरामध्ये शिजवते. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक घरातील प्रत्येक गृहिणींनी किंवा घरातील सर्वांनीच या गोष्टीचा अवलंब करावा. आणि ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण त्याचा अवलंब करून आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त लक्ष्मी कशी स्थिर राहील ह्याचा विचार करावा. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि आपण आता बरेच सेवेचे व्हिडिओ घेऊन येतच आहोत रोजच्या रोज. तुम्ही जर मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा आणि आवडलं असेल तर जे काही आवडलं असतं तर त्यासाठी ना चॅनलला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करा. असा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी छोटासा व्हिडिओ आहे. प्रत्येकाच्या घरोघरी लक्ष्मी स्थिर व्हावी, लक्ष्मी नांदावी, भरभराट व्हावी, घरातली सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. चला तर आता परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.